गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण शेतामध्ये आलोय आणि आजचं वातावरण बघितलं तर तुम्ही समोर बघू शकताय. दाट असं आभाळ आलेलं आहे काळं आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे. कारण की हवामान खात्याने इशारा दिलेला आहे की 2-3 दिवस असं वातावरण राहील आणि क्वचित ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काल तरी आपण वाचलो आहे या पावसापासून, पण आज मला नाही वाटत की वाचेल. कारण की बघू शकताय भरपूर असं काळा आभाळ आहे आणि बारीक सारीक टिपके पडत आहेत. तर आय होप की हा येणार नाही, वाऱ्यामुळे पुढे जाईल. तर आज आपल्याला असं टास्क आहे की आपला जो हरभरा आहे, तुम्ही काल बघितला असेल व्हिडिओमध्ये, त्याच्यावरती आळी पडलेली आहे. आपण एक स्प्रेसुद्धा घेतला होता त्याचा, पण त्यानं कंट्रोल झाले नाही. म्हणून आपल्याला आज दुसरा हात घ्यायचा आहे त्या स्प्रेचा. तर आपण ह्या प्लॉटमध्ये आहे, पण इथं आळी तरी काही दिसत नाही. जो दुसरा प्लॉट आहे तिथं दिसतंय. त्या प्लॉटवरती आपल्याला हरभऱ्यावरती स्प्रे घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण औषध तयार करतोय. हा हरभऱ्याचा प्लॉट जो आहे तो आंतरपीक म्हणून केलेला आहे आंब्याच्या बागेमध्ये. आणि इकडे बघू शकताय तुम्ही चांगल्या प्रकारे हा वाढतोय. आणि याच्यावरती आळीचं प्रमाण नाही आहे. जो की आपला हा दुसरा प्लॉट आहे त्याच्यावरती थोडंफार दिसते, पण इथं नाही आहे दिसत. इथं विजिबल नाही आहे आळी. तर हा चांगला वाढलेला आहे तिकडच्या प्लॉटपेक्षा, कारण की त्याची पेरणी थोडी लवकर होती, एक दोन दिवस आधी. तर ह्याची वाढ चांगली होत आहे. आणि ह्याला आपण कोळपून घेतलेलं आहे. तुम्हाला मध्ये दिसत असेल इथून रेश पडलेले आहे, ते कोळपलेलं आहे. म्हणजे काही जे मधलं गवत होतं ते काढून घेतलेलं आहे आपण ट्रॅक्टरच्या साह्याने. असं वातावरण झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्या आंब्याचे पाक बाहेर दिसत आहे, कारण की पाणी दिल्यानंतर थोडं टवटवीपणा वाढलेलं आहे आपल्या बागेत. तुम्ही समोर बघू शकता इथं. तर आपल्या हरभऱ्यावरती तर औषध फवारायचा प्लॅन आहेच. तर बघूया काय काय होते. कारण की पाऊस आला तर फवारणी करता येणार नाही, पण येण्याच्या आधी जर आपल्याला निम्मा प्लॉट फवार झाला तर आपण फवारून घेणार आहे. तर बघू, आता तिथं ब्लोअर लावलेला आहे पाणी भरण्यासाठी. मग औषध थोडं करायचं बाकी, तेवढं केलं की मग मिक्स करून त्या ब्लोअरच्या साह्याने आपण फवारणार आहे. तर काही आपलं फवारायचं होतं ते कॅन्सल झालेलं आहे, कारण की वारं भरपूर आहे. आणि त्या वारच्या स्पीडमुळे जे आपण औषध फवारतो ते आपल्या ह्याच्यावरती व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळं आपण आज कॅन्सल केलेलं आहे. कॅन्सल म्हणण्यापेक्षा थोडं पुढे ढकललेलं आहे. सायंकाळच्या वेळेस आपण त्याला फवारू शकतो, नाही तर मग सायंकाळी पण तसंच वातावरण असेल तर आपण त्याला उद्यावर फवारणार आहे. तर आता आपल्याला दुसरं टास्क आहे, जे कोळपायचं राहिलं होतं आपलं आंब्याच्या बागेमध्ये, जे आंतरपीक केलं आपण हरभऱ्याचं, तिथं थोडं बाकी होतं. तर त्यासाठी आता समोर बघू शकता तुम्ही कोळप जोडत आहे. आणि हा जो ब्लोअर जोडला होता तो सोडून ठेवला आहे आता. काय तर समोर बघू शकताय हे आपण कोळपं तयार केलं होतं आपल्या फणाला, ते आता ट्रॅक्टरला जोडायला चालू आहे. त्याच्यानंतर जे थोडं आपलं बाकी होतं ते आपण कंटिन्यू करणार आहे. आणि जे फवारणी आहे ते मग ती उद्या घेणार आहे आपण. तर बघितलं तुम्ही, अशा पद्धतीने आपलं जे कोळपायचं आहे ते कंटिन्यू केलेलं आहे. जे आधी राहिलं होतं थोडं, तर ते आता अर्धा प्लॉट कंटिन्यू झालेला आहे. तर आपल्याला थोडं ते ड्रिपचं बघायचं आहे, तर ते आपण करून घेऊया. आपल्या आंब्याच्या प्लॉटमध्ये बघू शकता जे राहिलं होतं ते कोळपणी चालू आहे आता. आणि इकडं जो लसूण लावून घेतला होता आपण, त्याला थोडंसं आपल्याला ड्रिप करून घ्यायचं आहे, कारण की त्याला पाणी दिल्यानंतर तो उगवून. तर ड्रिप अंतरलेले आहे, फक्त त्याला सबलाईन टाकून पाण्याचं कनेक्शन द्यायचं आहे. तर इथं बघू शकताय समोर, ते थोडं करून घ्यायचं आपल्याला. हा आपला लसूण आहे जो की आपण लावून घेतलेला आहे परवा, त्याला ड्रिप अंतरून घेतलेलं आहे. फक्त सबलाईन जोडायची राहिली होती, तर ते आता जोडायचं काम चालू आहे तिकडं. जिथून आपल्या टँकमधून समोर बघू शकता तुम्ही, इथं काळा वॉल दिसते तुम्हाला, तिथून पाणी येतं. मग त्याला जॉईन करून इकडं आपल्याला पाणी आणायचं आहे. आणि ही जी ड्रिप दिसते ते इथं जे आपण नळ सोडलेले आहेत त्याला जोडून घ्यायचं, जेणेकरून जो आपला लसूण आहे तो उगवून येईल पाणी दिल्यानंतर.
आता आपण मध्य साधलेला आहे आणि मध्यभागी हे पाईपलाईन आपण अंतरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तिथं आपला जो वॉल आहे त्याला हे जॉईन करायचे आहे. मग हे जी ड्रिप आहे ते मध्ये कट करणार आपण आणि मग ही दोन्हीकडे सेम प्रेशरने पाणी पडेल. नाहीतर एक साईडला जर केलं तर इकडं पाणी व्यवस्थित पडणार नाही. त्यासाठी हे आपण मध्ये पाईपलाईन घेतलेले आहे आणि मग हे ड्रिप कट करून ह्याला जोडणार आपण. नंतर पाण्याचं कनेक्शन देणार आपण. तर काही समोर दिसत असेल तुम्हाला तिथं आपण पाईपचे तुकडे कट केलेले आहेत आणि ते ॲडजस्टमेंट करून कपलं तयार केलेले आहेत, कारण की जे मध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे त्यासाठी. आणि हे बघू शकता इकडे सॉल्व्हंट आहे, म्हणजे सोल्युशन त्याचं जे की पाईपचं आपल्याला फिटिंग करण्यासाठी आपण वापरतो त्याबरोबर एक सापान आहे. तर आता समोर बघू शकता तुम्ही जे मग अशा आपण पाईप अंतरून घेतलेले आहेत त्याला आता जॉईन करायचं आहे. समोर तिथे दिसत असेल, लास्टला असेल. आणि इकडे जो आपला वॉल आहे शेततळ्यातून आणलेला तिथं करून घेणार आहे आपण. आपलं तर काम चालूच आहे. तोपर्यंत आपल्या जनावरांचा फिडिंग टाईम झालेला आहे. इकडे बघू शकता म्हशी असतील आणि इकडं आपल्या देशी गाई आलेल्या आहेत रिटर्न. चल चल तू चल. तर काही हा जो वॉल दिसतोय तो आपला आहे, जो शेततळ्यातनं आलेला आहे तो आहे. आणि त्याला आपण आता कनेक्शन देणार आहे इकडे. तसंच इथून असं नेऊन एल्बो टाकून मग सरळ त्याला जोडणार आहे. आणि तिथं मग आपलं जे लसूण लावलेलं आहे आणि बाकी जे भाजीपाला लावलेला आहे त्यासाठी मग आपल्याला पाणी इथून सोडता येईल. हे तुम्हाला इथं वॉल दिसत असेल. सडनली रेन कम्स अँड बिकॉज ऑफ बॅटरी डिस्चार्ज आय एम नॉट एबल टू कॅप्चर सम क्लिप्स. त्याच्यामुळं जो ब्लॉग होता तो पुढे कंटिन्यू करता आला नाही. त्यामुळे जे काम होतं ते आपलं झालेलं आहे, पण ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.